मला वाटते 2 ते 4च संघ बाकी आहेत. जर मड 11 अकलोली या संघाला सहभागी व्हायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. जुचंद्र गावामध्ये भव्य स्पर्धा तुमच्या भेटी करता येते. 2 लाखाची नाईट क्रिकेटची स्पर्धा. जाऊया या मॅचच्या दिशेने. मड 11 आपण लगेच फिल्डिंग सेट करा. 4 ओव्हरचा मॅच. टायमर ऑन असेल. पंच हेच सांगतायत आणि टायमिंग वरती पंच आलेत. जितू आणि योगेश हे जोडी, सलामीची जोडी आपण पाहतोय. मड बॉईज प्लीज फिल्डिंग सेट करा. जास्त टीम मीटिंग करू नका. म्हणून अगोदर टॉस केल्यानंतर तेव्हाच टीम मीटिंग करायची असते, जेणेकरून ग्राउंडमध्ये कोणताही टाइमपास होणार नाही. आम्ही समजू शकतो इतक्या दुरून तुम्ही आलात ही स्पर्धा खेळण्याकरता. आपल्याकडे टाइम कमी आहे. चांगला संघ आहे, नेहमी या ग्राउंडवरती खेळणारा संघ आहे आणि या ग्राउंडचा चांगला अंदाजा या संघाला आलाय. आर के दादांचं एक टायटल सॉन्ग ऐकूया आणि येऊया या मॅचच्या दिशेने. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा. आर के धमाका बिग बॅग. रणजितजी किणी साहेबांना आपण पाहतोय. आर के धमाका बिग बॅश आणि या नायगाव कोळीवाड्यामध्ये काय जबरदस्त या स्पर्धेचा थरार. संपूर्ण भगवमय वातावरण आणि चारी बाजूने एक जबरदस्त सजावट या स्पर्धेची आपण पाहतोय. म्हणून या स्पर्धेचा क्रेज वेगळा आणि कौतुक करणे हितेश सांदणे मंडप डेकोरेटर यांचं देखील आभारी. चांगली सजावट, डबल डेकर VIP बॉक्स, चारी बाजूने भगवमय वातावरण आणि 2 मोठे स्टँड या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया या मॅचच्या दिशेने. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती. मड बॉईज संघाचा एक्स्ट्रा मेंबर त्वरित पाठवा. पहिल्या बॉल वरती पहिला विकेट गॉन. थँक्यू. बॅटिंग वाले टीम देखील आपले प्लेयर रेडी ठेवायचा. आर के अकलोली संघ डोळ्यासमोरचा तो मॅच, गेलेला मॅच जतीन पाटीलने काढला होता. 6 बॉल 24 या मैदानावरती त्या धावा अगदी चेस केल्या होत्या आणि म्हणूनच मागील वर्षी आर के अकलोली, जतीन पाटील काय जबरदस्त प्रदर्शन. विसरता कामा नाही या ग्राउंडला आणि या स्पर्धेला. म्हणून 2 सलामी वीर जर पाहिलं, जितू स्वस्त्यात बाद झाला. गोल्डन डक वरती विकेट जातोय. रणजित दादांनी इन्व्हाइट केलेला हा संघ अकलोली गावामध्ये आर के ग्रुपला नेहमी मान सन्मान रणजित दादा किणी यांना दिला जातोय आणि या परिसरामध्ये जर पाहिलं तर अकलोली टीमला रणजित दादा किणी चांगलं प्राधान्य, चांगला सपोर्ट करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय आर के नावाने उतरलाय अकलोलीचा संघ. एका साइडला मड 11 मड बॉईज आपण पाहतोय. ताकदवर संघ आहे. ओ लेट खेळण्याचा इरादा होता. बॉल स्विंग झाला. लेग कटर जो आहे तो बाहेर निघतोय आणि सरळ डॉट बॉलचा इशारा येतोय. 2 चेंडू एकही धाव आलेली नाही आहे. जबरदस्त आजच्या दिवसातले सर्व संघ हाय क्वालिटीचे हे संघ पाहायला मिळत आहेत. मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारे हे संघ. लेग साइडला केलेला फटका 1 रनने 3 बॉलच्या नंतर अकाउंट ओपन केलंय. म्हणून नायगाव कोळीवाड्यामध्ये नेहमी आयोजन पाहिलं तर तुम्हाला बाहेरचे संघ जास्त पाहायला मिळतील. खास करून संडे का फंडे, संडे हाऊसफुल आणि आज संडे कोणाच्या नावावर राहील हे देखील पाहिलं जाईल. 2 मॅच जिंकलाय द ग्रेट मराठा संघ. या अगोदरचा 1 मॅच जिंकलाय. जबरदस्त प्रदर्शन मागील मॅच मध्ये. अष्टविनायक नायगाव या संघाकडून रितेश गंगेकर न थकता न थांबता लगेच अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये एकतर आयोजक आहेत, कर्णधार अंपायर आहेत आणि मागील मॅच मध्ये हॅट्रिक देखील घेतली. 1000 रुपये त्याच्या नावावर आहे. डॉट बॉल आल्यानंतर टीमची धावसंख्या आहे 4 बॉल
एकच रन. अमन आम्हाला जॉईन झालेत. जबरदस्त स्कोरिंग ते करतायत आणि प्रॉपर क्रिकेटचा नॉलेज आहे अमनला. इथे मात्र राहुल घुसेकर यांच्या अगदी स्वागता करता पाहूया काहीतरी घडलंय या मैदानाच्या आतमध्ये. काय बॉल स्टॉप केलाय की इतर गोष्टी आहेत याची चर्चा मनामध्ये राहील. पंचांमध्ये शंका आहे तर पंचांनी टीव्ही अंपायरला बोलवलंय. सेफ आहे. हवेत राहिला आणि त्यानंतर या बॉलला फेकून दिलं. सीमा रेषेच्या अगदी जवळ बॉल अडवलाय. हो ब्लाइंड स्ट्रोक बॉल येण्याची दाट शक्यता होती परंतु धावा पळून पूर्ण केल्या लेग बाईटच्या माध्यमातून. ही एक धाव ओव्हर झाले. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 4 धावा. पंकज घुसेकर यांनी विकेट हॅट्रिक करता 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. मड टीमसाठी खास करून पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा. टीम मीटिंग जास्त करू नका. चांगल्या रिदम मध्ये जर संघ असला ना तर जास्त मीटिंग कुठेतरी अंगलट येतात म्हणून सांगितले की. आणि इथून आता रणजित दादा यांनी देखील पारितोषिक लावले. पाच रन झालेत. माफ करायचंय. पारितोषिक लावले त्यामुळे थोडंसं गडबड झालं होतं. आणि आता रणजित दादा किणी यांनी पारितोषिक लावले. 3 षटकार 3 चौकारा करता बॅटिंगवाल्या आर के अकलोली टीमला रोख रक्कम 5000 रुपयाचा कॅश प्राईज. पंकज घुसेकर यांनी हॅट्रिक करता 1000. रणजित दादा किणी यांनी चौकार षटकार हॅट्रिक करता खास आर के अकलोली टीमला लावले 5000 रुपयाचा कॅश प्राईज. 6 धावा 1 बॉल. त्या अगोदर पंच 3 धावा आल्या होत्या धावून. येस 3 होत्या त्या. चांगला बॉल नाही आहे इथे. लेट टू लेट बट अप टू डेट. पंचांचा एक वेगळा इशारा आहे. एकतर स्कोररला ते हात दाखवतायत त्यानंतर वाईट म्हणजे जबरदस्त अंपायरिंग. धावफलक 7 धावा 1 बॉल. जियांशी 11 या संघाचं कौतुक करेन. जबरदस्त आयोजन नियोजन चांगला सपोर्ट प्रत्येकाचा आहे. फ्लाइट डिले या बॉलला आणि इथे हा डॉट बॉल येतोय. चोकोबार ग्रुपची देखील भरपूर मेहनत या स्पर्धेला. चोकोबार ग्रुपने देखील चांगला सपोर्ट केला. आशापुरा बॉईजने सपोर्ट केलाय. जियांशी 11 आर के ग्रुप आणि अक्षय तात्या यांचा सपोर्ट. फ्लाइट डिले. इथे मोठा पटका खेळायचा होता. स्वीप करायचा होता बॉलला आणि लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर चेंडूने दगा दिलाय. फिल्डरला चेंडू नाचवतोय. 2 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट केल्यात. धावफलक 2 पुढे येईल. 9 धावा. हाऊसफुल पूर्ण हे मैदान आपण पाहतोय. ऋषी वाल्मिकेश्वर मैदान, नायगाव कोलीवाडेचं मैदान, दर्जेदार मैदान आणि दर्जेदार स्पर्धा. टेनिस क्रिकेटचा थरार. बाकी किती टुर्नामेंट चालू असल्या ना तरी याच स्पर्धेकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय. बॅटच्या एजला टॉप एजला बॉल लागतोय आणि सरळ लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू जातोय नॉन स्टॉप चौकार. चार बॉल 13 धावा या धावफलकावरती. जबरदस्त फटका होता. बॉलला पाहिला आणि इरादे स्पष्ट होते. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा. मिस टायमिंग फटका होता परंतु टॉप एज घेत एसटी रक्षकाला बेट करून चौकार जातोय. 4 या धावसंख्येने धावफलक 13. 4 बॉल 13 धावा. पुन्हा एकदा फ्लाइट डिले. आडव्या बॅटचा स्लॉग हिट केलाय. फिल्डर येतोय डीप मधून. फेकी येईल तिथपर्यंत. सध्या 2 धावा कंप्लीट. कदाचित स्ट्राईक एंडला फेकी आली असती तर
चित्र वेगळं असतं. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे येते. 15 धावा 5 बॉल. अप्रतिम ही स्पर्धा पहिल्या दिवसापासून शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारी स्पर्धा. आडव्या बॅटने शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल आरके नावाचा आरके धमाका षटकार. दोन ओव्हर 21 धावा 21 रन 2 ओव्हर 21 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुंदर संगीत. अनेक साऱ्या स्पर्धा येत आहेत आणि म्हणूनच थँक्यू डीजे. दुखापत झालंय का खेळाडूला? दुखापत असेल तर फर्स्ट एड आमचे फिजिओ जातील लगेच. दीपेश दिंडेकर स्वतः एक फिजिओ डॉक्टर आहेत. GNC 11चे नेहमीच चांगली फिजिओगिरी त्यांनी केले. त्यांच्या माध्यमातून अनेक चांगले कामं ते करतायत. म्हणूनच मिस्टर फिजिओ म्हणून त्यांना ओळखलं जातंय. 21 धावा. तुमच्या भेटीकरता लोकनेते चषक देखील येईल येत्या 10 मार्च ते 15 मार्च. 10 ते 14 हा जर पाहिलं तर एक गाव एक फॉर्मॅटचा हाप आहे आणि तिथे देखील संघ हाऊसफुल झाले आहे. 2 ते 3 संघ मला वाटते तिथे हवे आहेत. नाईटची स्पर्धा आहे 2 लाखाची. जुचंद्र नागेश काका मैदानावरती ती स्पर्धा आहे. इच्छुक संघांनी संपर्क साधा. आडव्या बॅटने मिस टायमिंग अनसक्सेसफुलचा हा पुलचा फटका. रणजित दादा यांच्या सोबत आपण कमलेश दादांना देखील पाहतोय. मॅचचा आनंद घेत आहेत. नेहमीच त्यांच्या सोबतीला त्यांचे जीवलग मित्र आणि नेहमीच चांगलं कार्य त्यांच्या वतीने देखील केलं जाते. अक्षय असतील, त्यानंतर हर्षद ज्याला प्रेमाने हडा म्हटलं जाते, अजून त्यांच्या जोडीला विलास नाना आपण पाहतोय. RK ग्रुप संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे या मॅचला एन्जॉय केलं जाते. म्हणूनच रणजित दादा खास व्यक्तिमत्व आहे म्हणून VIP RK स्टँड त्यांच्यासाठी. आणि त्यांचं नाव घेतल्या घेतल्या पहिल्याच बॉलवरती आल्याच केलंय स्वागत. षटकार. जतीनच्या अगेन्स्ट यतीन षटकार ठोकतोय आणि टीमची धाव संख्या वेगाने पुढे येते. टोटल धावा 27 बॉल 2. 4 ओव्हरचा मॅच आणि 4 ओव्हर मध्ये दमखम दाखवतायत प्रत्येक संघ. अजून एक यतीन पाटील सबसे कातील त्याच्या बॅट मधून आलाय स्टँड अँड डिलिव्हर सिक्सर. ₹5,000 मानकरी ठरेल. रणजित दादा किणी यांनी लावलेत पारितोषिक RK अकलोली टीमला आणि अकलोली गावातील उपसरपंच सध्या मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. बॅक टू बॅक 2 षटकार. यतीन पाटील सबसे कातील आणि एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर. षटकारांची आतिषबाजी करणारा खेळाडू. याच मैदानावर 6 बॉल 24चा मॅच कोण विसरेल, तो मॅच जिंकवला होता. आणि आता सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलमध्ये 2 षटकार. तिसरा आला
तर लगेच 5,000 रुपयाचा मानकरी ठरेल यतीन पाटील. गोलंदाजी मार्क वरती जतीनला पाहतोय. होणारा पुढचा बॉल तिसरा येईल का? फसवलाय या बॉलने आणि इथे गेलाय विकेट कव्हरला. बॅकफूट पंच खेळायचं होतं. 2 षटकार आले आणि त्यानंतर चौथ्या बॉलवरती विकेट. टीमची धाव मैदानाच्या आतमध्ये एंटर आणि सध्याच्या घडीला टीमची धावसंख्या आहे 33. 4 बॉल. तिसरी ओव्हर सध्या चालू आहे आणि हा पहिल्या हाफचा हा शेवटचा मॅच. जो जिंकेल तो 2 हात करेल अष्टविनायक नायगाव या संघाविरुद्ध दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच. बघूया कोणता संघ खेळेल. सध्या हा मॅच महत्वाचा आणि पहिल्या इनिंग मधला चौथा बॉल. तिसरं षटक चालू असताना स्वप्नीलने समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. ओव्हर दी बॉलर हेड्स. स्ट्रेट फटका खेळलाय. 1 रन कंप्लीट. 1 या धावसंख्येने धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या 34 धावा. 5 बॉल. भरपूर चांगली ही स्पर्धा आणि सर्वजण या स्पर्धेचा चांगला उल्लेख करतायत. दीपेश डेंडेकर यांची स्पर्धा म्हटली तर नेहमीच काहीतरी वेगळं त्या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन नियोजन आणि त्यांची इच्छा आहे आरके नावाने एक नाईट टुर्नामेंट व्हावी या मैदानावरती. इनसाइड आउट ऑन दी अप हा फटका खेळलाय. प्रॉमिसिंग स्ट्रोक होता परंतु गॅप नव्हता म्हणूनच 1 धाव. ओव्हरची झाली समाप्ती आणि 3 ओव्हरमध्ये आले टोटल 35 धावा. 35 आफ्टर 3 ओव्हर्स. समाजसेवेचा राजा रणजित गिरी चंद्रगाववाला. समाजसेवेचा राजा विलास पाटील चंद्रगाववाला. समाजसेवेचा राजा रणजित गिरी चंद्रगाववाला. समाजसेवेचा राजा विलास पाटील चंद्रगाववाला. मार्क आलाय बॉलिंग मार्क वरती. जर हॅट्रिक घेतली तर अमन कोळी यांच्या आडव्या बॅटने केलंय पूल. गगनचुंबी लॉंगेस्ट हाय अँड हँडसम सिक्सर. वरती बॅटिंग करतोय जबरदस्त. 3 बॉल आणि टीमची धावसंख्या 43. लोअर फुलटॉस बॉलला मिड ऑनच्या दिशेने खेळायचं होतं. मिड विकेटला बॉल गेला. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरेल का? रनिंग बिटवीन द विकेट तर अप्रतिम. फेकी खराब. बॅकअप होईल. 2 धावा कंप्लीट. 4 बॉल. टीमची धावसंख्या आहे 45. 45 धावा. 54 धावा ग्रेट मराठा संघाने चेस करून दिल्या नाही आणि मागील मॅच मध्ये 50 धावा चेस झाल्यात. म्हणजे आज असं वन साइड मॅच पाहू शकणार नाहीयेत तुम्ही. मॅच दोन्ही एंडने टफ होत आहे. वाहता वारा आहे आणि या वाऱ्याशी बोलत बोलत हवाई सफर होईल का? सध्या व्हाईट बॉल येईल की डॉट बॉल येईल? व्हाईट बॉलचा हा सिग्नल पंचांकडून. एक्स्ट्रा धावेने धावपळक पुढे येते. 46. 4 बॉल. 2 बॉलचा खेळ शिल्लक. या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आरके अकलोली हा संघ आपण पाहतोय. स्लोवर 1 या बॉलला पिक केला नाही आणि जर पाहिलं लाऊड अपील केली परंतु तितकी सक्षम अपील नव्हती. फक्त आणि फक्त उत्साह वाढवणारी ही अपील होती आणि पंच आमचे सक्षम आहेत त्या ठिकाणी. डॉट बॉलचा इशारा. अंतिम बॉल या पहिल्या इनिंगचा. मड बॉईज कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी पार्थ. मात्र शेवटचा बॉल अकुट टप्प्याचा बॉल होता आणि यावेळी मात्र या बॉलला
फेकून दिले स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर. आर के धमाका बिग बॅश षटकार. 6 धावेने धावफलक वेगाने पुढे आले. टीमची धाव 52 आणि 53 धावसंख्येचं आव्हान सामोरे ठेवले. येणाऱ्या 24 बॉल मध्ये जबरदस्त बॅटिंग राहिली. या पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये जर बॅटरचा विचार केला तर योगेश 14 बॉल 34 धावा नॉट आउट राहिला. 242 चा स्ट्राईक रेट. त्यानंतर यतीन पाटील 3 मध्ये 12 धावा केल्या 400 च्या स्ट्राईक रेटने. गोलंदाजी मध्ये जर पाहिलं तर योगेंद्र रवी जतीन पार्थ यांचा वापर केला. पहिलं षटक जर पाहिलं 5 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये 16, तिसऱ्यामध्ये 14, चौथ्यामध्ये 16 अशा प्रकारच्या धावसंख्या आल्या आणि जिंकण्याकरता 53 धावसंख्येचं आव्हान आहे. मड बॉईज मड 11 या ग्राउंडवरती अनेक वेळा अधिराज्य गाजवलंय. हे ग्राउंड त्यांना माहिती आहे, परंतु समोर आर के अकलोली आहे आणि दोन्ही टीम समसमान आहेत. एका ताकदीचे संघ आहेत, म्हणून या मॅच मध्ये मजा येईल. घेऊया एक डीजे ब्रेक. मड संघ आपली सलामीची जोडी पाठवा आणि लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. आर के अकलोली आपण देखील ग्राउंडच्या दिशेने या. घेऊया एक डीजे ब्रेक. 53चं आव्हान समोर आहे. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. हे रणजिता दाची ही पैजान आजही वसई तालुक्यान. 53 धावसंख्या जिंकण्याकरता सामोरं ठेवलंय आर के अकलोली संघाने. 8 टीम आपण पाहतोय. लिमिटेड संघ म्हणून सांगितलं की 2-2 लाखाच्या स्पर्धांमध्ये 12-12, 10-10 संघ खेळतायत. अनेक साऱ्या टुर्नामेंट चालू आहेत. अनेक साऱ्या इकडचे जर पाहिले संघ तिथे खेळून आलेत आणि त्यांनी सांगितले की मजा नाही आली. ती 3 ओव्हर 2 ओव्हर मॅच. तुम्हाला प्रॉपर 4 ओव्हरचा मॅच. 8 संघ आणि 8चे 8 टॉपचे संघ आहेत. सलामीची जोडी ग्राउंडच्या दिशेने प्रस्थान होताना मड बॉईज मड 11 हा संघ आपण पाहतोय. ओमकार आणि विशाल ही जोडी सलामीची जोडी.
24 बॉल 53ची गरज. वेलकम योगेश कोळी, आपले देखील हार्दिक स्वागत. 24 बॉल 53ची गरज. बॉलिंग मार्क वरती आलाय पहिलं षटक घेऊन. पांडुरंग आलाय. पहिलाच बॉल पांडुरंगचा आणि पहिल्या बॉल वरती पहिला षटकार. ओंकार कोहलीच्या बॅट मधून आलाय जबरदस्त खणखणीत षटकार. अजून एक बॅक टू बॅक. इथे जर 9 असताना तर या बॉल वरती त्या धावा दिल्या असत्या. षटकार. एकदम हटके त्याची शान, चर्चा दादाची गावोगावान, चर्चा दादाची गावोगावान, चर्चा दादाची गावोगावान. हे गोरगरिबांचा नेहमीचा दार. थँक्यू. आडव्या बॅटचा वापर केलाय. मिड विकेटला बॉल गेलाय. फिल्डर आहे, अडवलाय बॉलला, फेकी केले त्या क्षणाला आणि 2 धावा. प्रशांत म्हात्रे उर्फ बारक्या या ठिकाणी त्यांचं देखील आगमन झालंय. वेलकम प्रशांत म्हात्रे बारक्या, आपलं हार्दिक स्वागत. टीमची धावसंख्या 14. 3 बॉल. VIP बॉक्स मध्ये VIP मेंबर्स, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन म्हणजे VIP आणि त्यांच्या सोबतच खऱ्या अर्थाने या परिसरातील जो डगआउट बनवलाय लंदूर गँग आपण पाहतोय. ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर कटचा फटका, स्क्वेअर ड्राईव्ह आणि इथे 1 धाव. 1 या धावसंख्येने टीमची धावसंख्या पुढे येते. टोटल धावा 15. 4 बॉल. जी सरासरी मेंटेन करायची ना त्या पद्धतीने बॅटिंग होते आणि चांगली सुरुवात मड 11 मड बॉईज या संघाकडून. पुढचा बॉल. मोठा फटका खेळायचा. गॅप शोधण्याचा इरादा होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉल येतोय. फिल्डर यतीन फार वेगाने आला होता आणि तिथे मात्र कॅच घेण्याचा इरादा संपूर्ण 100% कमिटमेंट होती, परंतु इथे धावा पळून पूर्ण केल्यात. सध्याच्या घडीला 17 धावा. मड 11 पातवाडीचा हा संघ आपण पाहतोय. मड 11 हा संघ आपण पाहतोय. शेवटचा बॉल पाहिला तर लेट टू लेट बट अप टू डेट मिलिंद सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त अंपायरिंग करतायत आणि मला वाटते येणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांची वर्णी लागेल, म्हणून त्यांना GNC ग्रुपकडून प्रमाणपत्र देण्यात येईल. टॅगलाईन लागेल JCAच्या अंतर्गत. आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा होता. अक्रॉस दी लाईन डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 18 धावा. येणारे 18 बॉल 35 ची गरज. 18 बॉल टीम आज भरपूर सारे एन्जॉयमेंट केलं जात आहेत. अनेक सारे ग्रुप आहेत या परिसरामध्ये. काही काहींना नावं वेगवेगळी वाटत असली तरी त्यांचं अर्थ वेगवेगळे आहेत, म्हणून चोकोबार ग्रुप ऐकले आपण नाव. लंदूर ग्रुप आहे. त्यानंतर जर पाहिलं तर अनेक सारे ग्रुप आहेत. सध्या चर्चा या ग्रुपची करतोय कारण की यांनी सपोर्ट केलाय या स्पर्धेला. त्यानंतर आई माऊली DJ. आज आई माऊली DJ वाल्यांची देखील मजा उडाली. जबरदस्त संगीत पेश करतायत आणि आराम दिलाय आज DJ ऑपरेटरला, कारण की ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये हार्दिकला पाहिलं, क्रिशला पाहिलं.
टीमची धावसंख्या आहे 18. 18 बॉल 35 ची गरज. काउंटडाऊनला सुरुवात झाली या मॅच मध्ये. जीतू आलाय नावात, जीतू जीत आहे आणि इथे जीत मिळेल का टीम आर के अकलोली संघाला. वेगवान गोलंदाज आहे, विकेट टेकर गोलंदाज आहे, अचूक टप्पा आणि भेदक मारा ही खासियत आहे जीतूची. परंतु समोर स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय ओमकार कोहली, ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आले, ज्याची बॅट बोलू लागले, ज्याची बॅट नेहमी बोलले आणि तोच सध्या स्ट्राईक एंडला पाहतोय आपण ओमकार. पहिल्या बॉलला तर वेट अँड वॉच करून खेळलेला अगदी तंत्रशुद्ध फटका. सध्याच्या घडीला चाच पडला यतीन आणि कुठेतरी घाई केले यतीन पाटीलने. इथे 1 रन येते, 1 या धावसंख्येने धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या 19 धावा सध्याच्या घडीला. क्षेत्ररक्षण व्यूह रचनेमध्ये चांगला बदल केलाय सातत्याने. पाहिलं तर गोलंदाजी करतोय, जिथे फील्ड सेटअप आहे त्या अनुषंगाने गोलंदाजी होते. आता एक्स्ट्रा कव्हरला घेतलंय. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट लॉंग स्टॉप आणि पॉइंट अशा प्रकारची फिल्डिंग सर्कलच्या आत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला बॉल गेलाय, मिड ऑफवरून चेंडू जातोय लॉंग ऑफला. आता मात्र यतीन चूक करणार नाही. 1 या धावसंख्येने धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या 20 धावा. जबरदस्त हा बॅटल पाहायला मिळतोय. 18-35 चा मॅच होता. 2 बॉलमध्ये 2 सिंगल आलेत. 16-33 चा मॅच राहिलाय. कालच्या दिवसात 6 बॉल 26, 6 बॉल 27, त्यानंतर 98 धावा चेस झालाय आणि इतिहास आहे या ग्राउंडचा. कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त खेळ राहिलाय तारे सितारे टेनिस क्रिकेटचे. ओपन गटातून पाहिला, इथे समोरच्या दिशेने पॉवर जनरेट केली. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सुपर हिट. मात्रे आणि अमित नाईक आपल्याला पाहायला मिळतात चंद्रपाड्यामधून. या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता आल्यात. नाईट ग्रुपचे सदस्य आहेत आणि त्यांचेही करूया हार्दिक स्वागत. द ग्रेट मराठा संघाला सपोर्ट करण्याकरता भरपूर सारे जुचंद्रचे रहिवासी या ठिकाणी आले. चंद्रपाडा, वाकीपाडा, जुचंद्र, संपूर्ण जुचंद्र गाव, कारण की संघ खेळतोय तो म्हणजे द ग्रेट मराठा. 2 मॅच जिंकलाय. ओ स्लोवर वन, फसवा चेंडू आणि इथे डॉट बॉल येतोय. ऑडियन्स कॅच, आयवा कॅचला 200 रुपये आहेत. म्हणून प्रेक्षकांनी भगवा पडदा आहे त्याच्या बाहेर कॅच पकडा आणि कॅच पकडल्या डायरेक्ट बॉल आतमध्ये फेका आणि न बघता सरळ स्टेजच्या जवळ धावत या. 200 रुपये तुमच्या नावावर. पाहूया इथे 200 रुपयाचा मानकरी एखादा प्रेक्षक ठरेल का. इथे येतोय आणखीन एक ऑन दी अप सिक्सर. पालघर जिल्ह्यात नायगाव शहरात नाव गाजतय कोणाचा, नाव गाजतय ऑन दी अप फटका कोणाचा. कसा खेळायचा आहे तर इथे जबरदस्त प्रदर्शन. बॉल पाहिला ओव्हर द विकेटने ऑन दी अप. जबरदस्त व्ही शेप मध्ये तंत्रशुद्ध फटका. 6 धाव्याने धावफलक 32 च्या घरामध्ये. कुठेतरी या मॅच मध्ये सध्याच्या घडीला ओमकारची बॅट बोलू लागले. फ्लाइट दिली, स्लोवर 1 बॉल. इथे ओमकारच्या चेहऱ्यावरचे गोड स्माईल खूप काही सांगून गेले की हा बॉल मी मिस कसा काय केला. डॉट बॉल येतोय. येणारे 12 बॉल पाहिजे आहेत 21 धावा, म्हणजे कमबॅक करतोय आर के अकलोली संघ. 12 बॉल 21 ची गरज. गिव्ह बॅक डीजे ब्रेक. ग्रुपचा नाव गाजतय कोणाचा, चंद्र गावाच्या आर के ग्रुपचा नाव गाजतय कोणाचा, चंद्र गावाच्या आर के ग्रुपचा. थँक्यू. नाव गाज चला दीपेश जिंडेकर आमच्याशी संपर्क साधा. ऑडियन्स कॅचला 200 रुपये लावले आहेत. ते ऑडियन्स आमच्यापर्यंत आलेत. त्यांचं नाव आहे दीपेश. दीपेश जिंडेकर यांची स्पर्धा आणि दीपेश नावाचे प्रेक्षक देखील कमी पडणार नाही. 200 रुपये त्यांना डायरेक्ट दिले. यस प्रेक्षक, 200 रुपयामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी येतात आजकाल आणि प्रत्येक जण 200 रुपयामध्ये काहीतरी चांगलं कार्य करेल. अजून संध्याकाळपर्यंत थांबा. 200चे 500, 500चे 1000, कदाचित अजून पारितोषिक लागू शकतायत. 2 ओव्हर. टीमची धावसंख्या आहे 32. येणारे 12 बॉल, 12 मध्ये पाहिजे 21. आकडा समसमान आहे आणि इथून कमबॅक करायचं आर के अकलोली टीमला. म्हणूनच जय आलाय बॉलिंग मार्क वरती. विकेट टेकर गोलंदाज. पहिलाच बॉल, स्लॉग स्वीप, स्लॉग हिट
आउट ऑफ द पार्क, षटकार. थँक्यू. 6 धाव्याने धावपळक वेगाने पुढे येते. टीमची धाव संख्या आहे 38 धावा. 12-21 चा मॅच आलाय 11-15 वरती. फ्लाइट डिले. अजून एक. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, षटकार. विलास पाटील रणजित किनी विलास पाटील जोडी ही जिगरी यारांची जोडी ही जिगरी यारांची जोडी ही जिगरी काय यारांची. जबरदस्त फोरआर्म्स मध्ये किती ताकद आहे या बॅटरच्या आणि मनगटाचाच वापर करत सरळ थेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार. अष्टविनायक नायगाव टीमचा कर्णधार येऊ द्या टॉस बॉक्सच्या दिशेने. जिंकेल त्या दोन्ही टीम मधला एक कॅप्टन येईल टॉस करण्याकरता. यानंतर होणारा मॅच. हो, यावेळी मात्र ब्लाइंड स्ट्रोक. हे चेंडू टाकणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही यॉर्कर टाकायला जाल आणि तो बॉल फुलटॉस झाला तर नक्की षटकार येईल. अगोदर अष्टविनायक एकविरा नायगाव विरुद्ध चेतन मात्रेचा तो फुलटॉस बॉल आला होता, परंतु तिथून त्याने कमबॅक केला. म्हणून इथे देखील त्या प्रकारे कमबॅक करायचंय. मॅच संपलेला नाही अजून, मॅच अजून शिल्लक आहे. या प्रकारे बॉलिंग अटॅक टाकावं लागेल. इम्पॅक्ट पाहिलाय, इम्पॅक्टिंग लाईन, विकेट हिटिंग, फ्लम फ्लम फ्लम, एलबीडब्ल्यू. बॉल 9 ची गरज म्हणून सांगितले की या ग्राउंडचा एक चांगला इतिहास आहे. इथे जास्तीत जास्त धावा चेस होत आहेत आणि ज्यावेळी 8 बॉल 9, 8 बॉल 8 अशा प्रकारचा मॅच झाला तर डेफिनेटली टफ होतोय. जबरदस्त बॅटिंग केली, इम्प्रेस केलं या स्पर्धेमध्ये विशाल कोहलीने आणि तो बाद झालाय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले, परंतु ओमकार सध्या नॉन स्ट्राईक एंडला त्याला पाहतोय. फ्लाइट डिले. फुलटॉस बॉल आला ना तर आ बैल मुझे मार. चेंडू गेलाय सीमा पार. मॅच पडतो की एखादा विकेट गेल्यावर न्यू बॅटर आला तर गोलंदाज स्टंप उडवायला का जातो. फ्रेश बॅटरला जर फसवा चेंडू टाकला तर कदाचित तो षटकार ठोकणार नाही. फुलटॉस बॉल दिला आणि त्यानंतर बघा हे चांगले बॉल असताना का तो मगाचा बॉल फुलटॉस गेला ना हा प्रश्न विचारलाय स्वतः जयने. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून विकेट जातोय. मॅच अजूनही शिल्लक आहे. 6 बॉल बॉल 3 ची गरज. असं नाही की मॅच संपलाय, अजूनही मॅच जिवंत ज्वलंत. आणि इथे या मॅच मध्ये अधिराज्य गाजवायचं तर एक तर चांगली फिल्डिंग, चांगल्या टप्प्यांवरती बॉल आणि विकेट डॉट बॉलचा इशारा आला पाहिजे गोलंदाजाकडून, तरच हा मॅच बनेल. आणि बॅटरला करायचंय की एखादा मोठा फटका मारून मॅच फिनिश किंवा सिंगल डबल किंवा इतर गोष्टी मनामध्ये आहे. 6 बॉल 3 ची गरज आहे आणि बॅटर ज्याने मॅच पूर्णपणे बनवलाय ओमकार कोहली. आणि अशा परिस्थितीमधून बघूया ओमकार कशा प्रकारे संघाला बाहेर काढतोय. लूज डिलेव्हरी, हाफ ट्रॅकर आणि हाफ ट्रॅकर वरती केलाय हल्ला. आउट ऑफ द पार्क. येतोय मॅच फिनिश. खेल खल्लास ओमकार कोहलीच्या बॅटमधून, षटकार.
ओमकार कोहलीने, आणि या मॅचचा हिरो मला वाटते ओमकार कोहलीच असावा. वन अँड ऑनली ओमकार कोहली. काय जबरदस्त बॅटिंग केले. हार्ड लक आर के अकलोली संघ, आपण सहभागी झालात या स्पर्धेमध्ये, आलात, चांगला खेळ दाखवलात, इतक्या दुरून हा संघ इथे आला त्याबद्दल त्या संघाचं आभारी आर के दादांच्या वतीने. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. येणाऱ्या स्पर्धांमध्ये चांगली शिस्त दाखवली, चांगला खेळ दाखवला. कुठेतरी गोलंदाजी जी राहिली, 2-3 बॉल जे लूज डिलिव्हरी होती तिथे षटकार आला, नाहीतर मॅच बनून राहिला असता. आणि या मॅचचा हिरो ओमकार कोहली ठरला. याचे ओमकार कोहली आपण मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. बारक्या बारक्या यांना विनंती करेन की आपण द्यायचा मॅन ऑफ द मॅच. लगेच या आपण. कॅप्टन येऊन थांबतील दोन्ही टीमचे. प्रशांत म्हात्रे, रणजित दादा किणी यांचे जिवलग मित्र, आणि रणजित दादा किणी यांचा सर्वाधिक भरोसा कोणावरती आहे तर प्रशांत म्हात्रे बारक्या यांच्यावरती. ओमकार कोहली करता जोरदार टाळ्या. काय बॅटिंग केले या मॅच मध्ये. मॅन ऑफ द मॅच त्याच्या बॅट मधून 9 चेंडूमध्ये 34 धावा आल्या. ओमकार कोहली वेल डन. एकंदरीत ओमकार थांबायचंय. ओमकार लाजतोय.